हॅलो फ्रेंड्स, मी अर्जुन भोसले. आज आपण नीटच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला कोविडच्या संदर्भामध्ये कोविड-19 हा पहिला प्रश्न आहे की हा व्हायरल डिसीज आहे का बॅक्टेरियल डिसीज आहे. आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं हा व्हायरल डिसीज आहे, परंतु काही रिसर्चरचं असं मत आहे की हा बॅक्टेरियल डिसीज आहे. इटलीमध्ये काही सायंटिस्टने असा दावा केलेला आहे. ठीक आहे. नंबर 1, सध्या आता पाहतोय आपण प्रचंड संख्या वाढतीये लॉकडाऊन उठल्यानंतर, आणि खरा जुलै आणि ऑगस्ट मध्ये खूप मोठा याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. कारण आता तुम्ही आज पाहताय की याचे प्रत्येक दिवशी किती पेशंट्स ऍड होत जात आहेत. त्यामुळं इथं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बघा, आता मुलांना तुम्ही तर घरी आहात, पण तुमचे पॅरेंट्स, घरातले मेंबर जे कुणी बाहेर सर्व्हिससाठी जात असतील तर त्यांनी खूप खूप काळजी घेणं आवश्यक आहे. इथं बघा, ऍज अ एक बायोलॉजी टीचर म्हणून सांगतो तुम्हाला, महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. पहिला सर्वात महत्वाचा, प्रॉपर मास्क घरातून बाहेर पडत असताना, नंबर 1. नंबर 2, फिजिकल डिस्टन्सिंग. फिजिकल डिस्टन्सिंग अत्यंत महत्वाचं आहे. याला अजून कुठलं वॅक्सिन वगैरे निघालेलं आहे, त्याच्याविषयी सांगतो तुम्हाला. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे घरी आल्यानंतर घसा स्वच्छ केला पाहिजे, किंवा आपले मेंबर्स घरातले जेव्हा बाहेर जातील ना, तेव्हा त्यांच्याबरोबर गरम पाणी असलं पाहिजे, किंवा जिथं ड्युटीला जातात तिथं गरम पाणी असलं पाहिजे. गरम पाण्याने घसा दिवसातून 2-3 वेळेस ड्युटीला गेल्यानंतर स्वच्छ केला पाहिजे. म्हणजे याचा बघा, आज पाहतो आपण मोठ्या मोठ्या हस्तींना या करोनाचं संक्रमण होतंय, म्हणजे आणि आपण तर मग किस पेड की पत्ती आहे. तर मला हे सांगायचंय, फिजिकल डिस्टन्सिंग, प्रॉपर मास्क आणि घसा स्वच्छ करणं. घसा स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी का वापरायचे? त्या ठिकाणी जे अटॅच झालेले व्हायरस, बॅक्टेरिया आहेत हे निघून जातील. आणि जेव्हा घरी येतील, हे जेव्हा आपले पॅरेंट्स घरी येतील, घरी आल्यानंतर तर घरामध्ये हे अत्यंत पहिले 15-20 मिनिट आपला घसा स्वच्छ करण्यासाठी वापरलं पाहिजे. मुलांना मी हे का सांगतोय, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा. कारण आता टीव्ही मधून, वेगवेगळ्या सोशल मीडियामधून ही माहिती तर भेटतेच, पण तुम्ही जेव्हा सांगाल तुमच्या पॅरेंट्सला, तेव्हा पॅरेंट्स तुमची जास्त तुमचं ऐकतात. त्यामुळे तुम्ही सांगा पॅरेंटलाही. मी मुद्दाम तुम्हाला हे सांगतोय. याच्या पलीकडे बघा, आज ना याच्यावर कुठलं वॅक्सिन आहे, लस आहे याच्यावर कुठेही नाहीये, कुठलं प्रॉपर मेडिसिन नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, याचा प्रसार कसा होतो हेच अजून कळालेलं नाहीये. आपण जनरली असं म्हणलं तर कॉन्टेजियस आहे, पण याचा प्रसार नेमका कसा होतोय हे अजून कळालेलं नाही प्रॉपरली. त्यामुळे इथं प्रिव्हेन्शन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाहीये. ठीक आहे. कारण तुम्ही पाहताय 3 लाखापर्यंतच्या जवळपास जाते. सो रिकव्हरी पण आहे, चांगल्या पॉझिटिव्ह बाजू पण आहे याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की याच्यात काळजी घेतलेली खूप चांगली आहे. ठीक आहे. आपण वळूया आपल्या परीक्षेकडे. आता नीटच्या आपण एक्झाम्स चालू आहेत. आपल्या नीटची एक्झाम, नीटची मेन एक्झाम आहे ती एक्झाम पण पुढे ढकललेली आहे थोडी. का एक्झाम पुढे ढकलली? चांगले पॉझिटिव्हली बघताय का निगेटिव्हली बघताय? बघा, हे आपल्या हातात नाही, तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याच्याविषयी आपण बेकार विचार करण्यात काय अर्थ नाही. आपण एकच आहे, स्वतःला मजबूत बनवू शकतो असा या संधीचा उपयोग घेऊ शकतो. जसं तुम्हाला तुमचं वर्क वाढलं तसं आमचंही वर्क वाढले. तसं तुम्हाला वाटतं हे कशाला एक्झाम पोस्टपोन झाली, लगेच घ्यायला पाहिजे होती. खरं तर मला वाटतं 15 जून सारखं बेस्ट टायमिंग परीक्षेसाठी होतं, परंतु शासनाने थोडं पुढच्या महिन्यात केलेलं आहे. 15 जून हे 15 जूनच्या जवळपास प्लस ऑर मायनस 1-2-3 दिवसाचं. ठीक आहे. असो, तर आपल्या सध्या एक्झाम सुरू आहेत. त्या एक्झाम मध्ये अत्यंत महत्वाचं आहे, पहिला पेपर अत्यंत महत्वाचा. पेपर किती क्वालिटीचा आहे, आणि तुम्ही बघितलं असाल की प्रत्येक पेपर तुमचा इतका दर्जेदार पेपर आहे. पेपर सोडवता परेशान होतीये. किती पण आपण झटून मेहनत करतोय आणि मार्क्सच येत नाही. तर 270, 280, पण काही जणांचे तिथं 200, 340, 350 मार्क येत आहेत. डिअर फ्रेंड्स, लक्षात घे, काही विद्यार्थ्यांचे कंटिन्यू एवढे मार्क्स येत आहेत त्यांच्या अभ्यासामधलं साध्य ते. म्हणजे करोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही मुलं पॉझिटिव्ह आहेत. यांचं संधीमध्ये गोल्डन संधी समजून याचा अभ्यास करतायत, म्हणून यांना एवढे मार्क्स पडतायत. पण काही असे आहेत, आता मी 3 कॅटेगरीतले स्टुडंट सांगतो. खूप मेहनत करणारे, पॉझिटिव्ह असणारे, त्यांनी 340, 350 स्कोर करतायत, 330, 325, 300च्या पुढे 300 प्लस आहे. त्याला आपण एक कॅटेगरी म्हणू.
जे 2 खूप मेहनत करतायत पण मार्क 260 ते 290च्या रेंजमध्ये पडतात. खूप मेहनत करून पण रिझल्ट कमी येतोय, ही दुसरी कॅटेगरी. आणि काही मुलं मेहनत कमी करतायत, हे तिसऱ्या कॅटेगरी मधली मुलं आहेत. तर मला वाटतं जे तिसऱ्या कॅटेगरी मधली मुलं आहेत त्यांनी आपला अभ्यास अजून वाढवला पाहिजे, कारण हार्ड वर्क याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाहीये. मार्क्स तुमचे जे आलेले मार्क्स आहेत, आता सेकंड आणि थर्ड ग्रेड मधल्या मुलांनी, विशेष MBBS ला लागण्याची शक्यता सेकंड ग्रेड मधल्या मुलांची. आणि हे पेपर जे आहेत, हे पेपर तुमचे खूप हार्ड पेपर आहेत. गेल्या वर्षीचं उदाहरण सांगतो, ज्या मुलाचं ऍव्हरेज 220 येत होतं, 225 येत होतं, त्या मुलाने फायनलला 282 मार्क मिळवले. 282 मला वाटतं ही कमी मार्क नाही, 80% मार्क झाले 360 पैकी. आणि 80% मार्क मिळत असतील म्हणजे आज तुमचे 220 येत असेल, तुम्ही तिसऱ्या ग्रेडच्या कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही सेकंड ग्रेडमध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि सेकंड ग्रेडमध्ये गेलात तर मला वाटतं जवळपास तुम्ही 470च्या पुढे जाऊ शकता. पण माझं असं म्हणणं आहे, बायोलॉजीमध्ये तुम्हाला 320 पेक्षा जास्त मार्क मिळायला पाहिजेत आणि ती इथं पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या. नंबर 1, किती मार्क पडले, मी आता विश्लेषण केलं त्याचं. नंबर 2, आपलं कुठं चुकलं हे बघायचं. मार्क किती पडले हे बघितलं आपण, बघायलाच पाहिजे ते. नंबर 2, त्यापेक्षा महत्वाचं काय, तुमचं कुठं चुकलं. बघा, मी मागच्या परीक्षेमध्ये विलायचा प्रश्न टाकला होता. विलायमध्ये लॅक्टियल्स असतात, त्या फॅट सोल्युबल सबस्टन्स ऍब्सॉर्ब करतात. आणि विचारलं होतं अल्टिमेटली, पुढे होतं 2 ऑप्शन दिले होते त्याच्यात, अल्टिमेटली ओपन इन द ब्लड कॅपिलरी ऑफ विलाय. एन्शियंट असं दिलंय अल्टिमेटली ओपन इन द ब्लड कॅपिलरी. पण विलायच्या ब्लड कॅपिलरीत ओपन होतात का ते? नाही, चेस्ट मधल्या ब्लड व्हेसल मध्ये ओपन होतात, चेस्ट मधल्या व्हेन्स मध्ये ओपन होतात ते. मग ते वाक्य गलत आहे तिथं दिलेलं, हे लक्षात येत नाही तुमच्या. बघा, काही विद्यार्थ्यांनी आता सांगितलं सुपर स्टडी सुपर ऍप्लिकेशन. मग कुठं चुकलं हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल, किंवा माझं तुम्हाला त्यातला तुम्ही अनुभव सांगतो की मी आता जे तुम्हाला ऑब्झर्व करतोय त्यातला माझा एक्सपिरियन्स सांगतो मी. तुम्ही नंबर 1, प्रॅक्टिस ज्या लेवलची पाहिजे त्या लेवलची अजून प्रॅक्टिस पाहिजे. 250च्या प्लस मायनसच्या 20 मार्क्स मध्ये असणारे 250 ते 270 पडतायत, किंवा काही जणांना 230 पण पडतायत. या रेंजमध्ये मेजॉरिटी स्टुडंट आहेत. त्या मुलांनी एक लक्षात घ्या, तुमची प्रॅक्टिसची लेवल मला काय अपेक्षित आहे, शासनाला काय अपेक्षित आहे, NTA ला काय अपेक्षित आहे ते बघा. तुम्ही काय करताय, वाचत बसताय आणि वाचलं घ्या, वाचलं होतं येते, माझा अभ्यास झाला, मला काय अभ्यास करायची गरज नाही. मित्र हो, समजा तुम्हाला अॅनिमल किंगडम करायचं आहे, तुम्ही आता वाचू नका, रिकॉल करा. पोरीफेराचे काय कॅरेक्टर आहेत, एक्झाम्पल काय आहेत, रिकॉल करा. याची प्रॅक्टिस पाहिजे तुमची. आता तुम्ही वाचलेलं आठवून बघा. सिलॅजनेला कुठलं एक्झाम्पल आहे, जिम्नोस्पर्म होमोस्पोरस आहे का जिम्नोस्पर्म हेटेरोस्पोरस आहे, का टेरिडोफाइट होमोस्पोरस आहे का टेरिडोफाइटिक हेटेरोस्पोरस आहे. सिलॅजनेला टेरिडोफाइटिक हेटेरोस्पोरस आहे. हे पटकन, त्यासाठी तुम्ही एक्झाम्पल बघा. किंगडम प्लांटी, किंगडम अॅनिमलिया, याच्यात भरपूर एक्झाम्पल आहेत आणि कॉन्सेप्ट आहेत त्याचे. त्या कॉन्सेप्ट कर विशेष लक्ष द्या. म्हणून ते पॉइंट्सना तुम्ही रिकॉल करा. असं वाटतं बघा, जर तुम्हाला 270 मार्क पडतायत, तुम्ही जर 270 260च्या रेंजमध्ये आहात, तर तुमचा अभ्यास करून मार्क्स कमी येत आहेत म्हणजे प्रॅक्टिस लेवल कमी. प्रॅक्टिस म्हणजे MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस नाही म्हणत मी, तुमचं जे वाचले त्याचं रिकॉल अजून एक्सलंट पाहिजे. त्यात जोपर्यंत त्याच्यात एक्सलन्स येणार नाही तोपर्यंत आपले मार्क्स नाही वाढणार. क्लिअर? पहिली सूचना काय करायची तुम्हाला. नंबर 2, तुम्ही काय सुधारणा केली त्यातून. बघा, मी 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. किती मार्क पडले त्याच्यावर विश्लेषण केलं. 2, तुम्ही कुठं चुकता हे बघा. त्यातल्या 2 गोष्टी मी सांगितल्या महत्वाच्या, कुठं चुकता तुम्ही. नंबर 1 प्रॅक्टिस आणि 2 नॉलेज ऍप्लिकेशन. म्हणजे नॉलेज होतं, तुम्ही जर 90 क्वेश्चन बघितले तर किती प्रश्नांचं नॉलेज नव्हतं तुम्हाला, किती प्रश्नांचं नॉलेज नव्हतं, जवळपास सर्व प्रश्नांचं नॉलेज होतं, तरी क्वेश्चन चुकतायत. म्हणजे नॉलेज आहे ते ऍप्लिकेशन करताना चुका होत आहेत, ते नॉलेज वापरताना चुका होत आहेत. सो तुम्हाला 100% नॉलेज वापरता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एरर्स नाही झाले पाहिजे. कारण हा 3 तासाचा, मी काय सांगतो नेहमी, हा एक गेम आहे.
एक्झाम एक गेम आहे, तुम्ही कसं प्ले करता हे अत्यंत महत्वाचं असतं. 2 सूचना लक्षात आल्या माझ्या ज्या महत्वाच्या आहेत. मी एनसीईआरटी कडे पुढे जाणार आहे. पहिली सूचना सांगितली तुम्हाला तुमची प्रॅक्टिस लेवल सर्व सब्जेक्टसाठी, आणि दुसरं काय सांगितलं, प्रॉपर नॉलेज यूज. त्यासाठी एक्झामचं सायकोलॉजिकल प्रिपरेशन लागतं. तुमचं बघा, हार किंवा जीत ही तुमच्या सोचवर डिपेंड असते. म्हणजे तुम्हाला पडलेले 340 मार्क असतील नाही तर 240 असतील, ह्याला आपण हार जीत म्हणू. तर हे कशावर डिपेंड आहे? आपल्या सोचवर डिपेंड आहे. तुम्ही काय विचार करता, कसं बघता परीक्षेकडे, पॉझिटिव्हली बघताय का निगेटिव्हली बघताय. झालेल्या चुकांमधून जर तुम्ही पॉझिटिव्हली बघितलं, मार्क कमी पडले तर जास्त आनंदी व्हायला पाहिजे. का? अजून शिकायला संधी. म्हणून एक्झामचा पर्पज हा आहे तुमचे लर्निंग. झालेल्या एरर्स बघा, चुका कुठं झाल्या त्या बघा, आणि पुढच्या परीक्षेला त्या चुका टाळा. ठीक आहे. आणि फायनल कन्क्लुजन एक्झामचं सांगतो. या ज्या एक्झाम चालू आहे, तुमच्या टेस्ट सिरीज चालू आहे, या टेस्ट सिरीज मधून तुम्ही काय शिकलात? आज एक पेपर झाला, त्या पेपरमध्ये काय शिकलात तुम्ही? तुम्ही त्यासाठी 15-20 मिनिट, अर्धा तासाचा प्रत्येक पेपर झाला की त्याला वेळ दिला पाहिजे. म्हणजे आणि त्या पेपरचं पोस्टमॉर्टम करा आणि आपलं कमी कुठे ते बघा आणि ते मजबूत बनवा. कसे मार्क कमी येतात बघू आपण. असं पॉझिटिव्हली बघितली ना तर मार्क कमी येण्यात पण आनंद वाटतो आणि मजा येते परीक्षा द्यायला. प्लीज डोंट नर्वस. त्या याच्याकडे तुम्ही नाराज दृष्टिकोनातून बघू नका, त्यात पॉझिटिव्हली बघा आणि स्वतःचे मार्क्स आपल्याला वाढवायचे. मार्क्स वाढवण्यासाठी चुका कमी कराव्या लागतील, आणि जेव्हा चुका कमी होतील तेव्हा तुमचे मार्क वाढतील. ठीक आहे. एनसीईआरटी वाचत असताना तुम्ही एनसीईआरटी प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या. एनसीईआरटीच्या कमीत कमी तुमच्या 15+ रिव्हिजन व्हायला पाहिजे. 15 पेक्षा जास्त रिव्हिजन व्हायला पाहिजे. बघा तुम्हाला माहिती आहे तुमचे किती रिव्हिजन झाले. एनसीईआरटी वाचताना प्रॉपर अंडरस्टँडिंग. आणि काही याच्यामध्ये एनसीईआरटी काही पॉइंटसाठी ठीक आहे. आता इकॉलॉजी एनसीईआरटी खूप एक्सलंट दिली आहे, पण ॲनिमल फिजिओलॉजी एनसीईआरटी मध्ये खूप शॉर्ट मध्ये दिली आहे. प्लांट फिजिओलॉजी शॉर्ट मध्ये दिली आहे. फोटोसिंथेसिस, रिस्पिरेशन बघा किती शॉर्ट मध्ये दिलेले, काही स्टेप नाही दिलेल्या मधल्या. तर तुम्हाला ते प्रॉपर थोडं बियॉन्ड जाऊन जे शिकवलेलं असतं, वहीमध्ये लिहून दिलेलं असतं ना, ते पॉइंट बघावे लागतील. जेनेटिक्स मेजर जे चॅप्टर आहेत ना, ते अगोदर पहिले परफेक्ट करून टाका. म्हणून मी म्हटलं ज्या चॅप्टरला एनसीईआरटी सफिशियंट आहे ते एनसीईआरटी करा. जिथं बियॉन्ड पॉइंट तुम्हाला सांगितले त्यातले बियॉन्ड पॉइंट करा, तरच तुम्हाला एक्सलन्स रिझल्ट मिळेल. नाही तर तुम्ही 300 मार्काच्या पेपरचा तयारी करून गेलात तर तिथं मग 260 आणि 270 वरच आपलं समाधान मानावं लागेल. सो 10% बियॉन्ड एनसीईआरटी. ठीक आहे. एनसीईआरटी इज अ फंडामेंटल बुक, नंबर 1 बुक, बट नॉट सफिशियंट. हे 100% सफिशियंट नाहीये. त्याच्यावर आपण 100% डिपेंड राहिलो तर आपला रिझल्ट 300 मार्काचाच पेपर कव्हर होऊ शकतो. बाकीचा पेपर कव्हर करायचा असेल तर आपल्याला आणखी बियॉन्ड स्टडी करावं लागेल. एखादा पॉइंट तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तो पॉइंट समराइज करा, त्याचं कन्क्लुजन काढा, व्हिज्युअलाइज करा, ट्रिक्स बनवा, निमोनिक्स बनवा. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ऐकलं नीट. आणि समजा एक पॉइंट कुठला तुम्ही रीड केलाय, त्याचा अर्थ काय, त्याला अनालाइज करा. त्याची समरी बनवा आणि त्याचं कन्क्लुजन एक्स्ट्रॅक्ट एका वळीत काढा. आता याचं नेमकं म्हणणं काय. समजा प्रायॉन काय आहे? प्रायॉन हे प्रोटीन, इन्फेक्शियस प्रोटीन आहे दॅट कॉजेस डिसीज टू द ॲनिमल्स. हे कन्क्लुजन झालं त्याच्यावरच. त्याचे मल्टी पॉइंट्स आहेत त्याचे, पण त्यातलं कन्क्लुजन काढायला विसरायचं नाही. आणि काही पॉइंट्स तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं आवश्यक आहे. म्हणजे व्हिज्युअलाइज आठवून बघा हे काय आहे, की हा फक्त एक प्रोटीन आहे, त्या डीएनए नाही, आरएनए नाही, त्याच्यात प्रोटीन हा इन्फेक्शन करणार आहे. क्लिअर. याच्यानंतर मला असं वाटतं आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये पॅरेंट्सचा रोल. बघा आता तुम्ही खूप मुलं अभ्यास करता आणि अभ्यास करता करता मुलांच्या वेळेस कधी कधी मार्क कमी येतात. पॅरेंट्स पुन्हा मग काही वेळेस मुलांना रागवतात. मला वाटतं पॅरेंट्सनी सर्वात महत्वाचा रोल आहे मुलांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि ती काय मशीन नाही 24 तासच अभ्यास करत बसायला. तुम्ही थोडं इकडं तिकडं गेलात की लगेच घरच्यांनी तुम्हाला रागवतो. त्यांना असं वाटतं 24 तास तो पुस्तकाच्या समोर पाहिजे. माझं असं म्हणणं आहे 45 मिनिट झाला की तुम्ही पुढचा 10 मिनिटाचा ब्रेक जाणीवपूर्वक घ्या. पुन्हा 45
मिनिटं नॉनस्टॉप स्टडी करा. इकडं तिकडं बघायचं नाही, पेन वहीशी खेळायचं पण नाही. या पद्धतीने अभ्यासाचे टप्पे असले पाहिजेत. आणि रोज 2 चॅप्टर सुपर परफेक्ट बनवा. नेमकं असं वाटतं आता तर माझा अभ्यास झालाय सगळा, मी रिव्हिजन कशी करू. आता सध्या 11वीचं 1 आणि 12वीचं 1 असे रोज 2 चॅप्टर सुपर परफेक्ट करायची तयारी ठेवायची. असं केमिस्ट्रीचं पण असं, फिजिक्स पण असं. ठीक आहे, एखाद्या विषयात तुमचं 2 नाही झाले, 1 तरी होईल. ज्या चॅप्टरला समजा वेटेज जास्त आहे त्याला तुम्हाला आणखी वेळ द्यायचा आहे, त्याला थोडा आणखी वेळ द्या त्याला. पण आता तुमचं परफेक्शन आलं पाहिजे तिथं. आणि पॅरेंट्सनी मला वाटतं असं होतं काय याच्यामध्ये अडचण अशी येते, समजा अपेक्षित असतात 300 प्लस बायोलॉजीमध्ये, टोटल 550 प्लस यायला पाहिजेत मिनिमम, ही सर्वांची अपेक्षा असते. पण तेवढा रिझल्ट येत नाही. मग पहिला प्रश्न येतो, पालकच मुलावर शंका घ्यायला लागतं. म्हणजे तुला अरे इथंच असे पडतात तर फायनल एक्झामला कसं होणार आहे. पण त्यांना हे सांगा तुम्ही, पेपर किती अवघड आहे आणि इतक्या हार्ड पेपरमध्ये पण माझा हा रिझल्ट आहे. त्यामुळे तुम्ही निराश नाही व्हायचं, तुम्ही स्टेबल राहिलं पाहिजे. मुलांनी लक्षात घ्या, परत तुम्हाला पॅरेंट्स म्हणतील आणखी कोणी किंवा स्वतःला कधी कधी निराश वाटतं, तर इथं पॅरेंट्सला तुम्ही समजून सांगा, पेपरची काठिण्य पातळी बघा. कारण हे कशासाठी तुम्हाला पेपर हार्ड येतं की तुम्ही कुठं आहात हे तुम्हाला कळावं. आणि हार्ड ट्रेनिंग झाली तर युद्धामध्ये आपण 100% विनर बनू. म्हणून हार्ड लेवलच्या प्रश्नांचं ट्रेनिंग देणं हे माझं कर्तव्य समजतो. तर तुम्ही पण हे समजलं, मुलांनी तुमची पण ही सोच असली पाहिजे की मला हार्ड प्रश्नांची प्रॅक्टिस इथे करायची आहे. नाही तर काय, इथं सोपे प्रश्न काढले की मी सांगतो ना, गॅरंटेड तुम्हाला 340 350 50% मुलांना पडतील. पण इथं पडून फायदा नाहीये. फायनल एक्झामला चांगला रिझल्ट आला पाहिजे. आणि फायनल एक्झामला जर चांगला रिझल्ट यायचा असेल तर आपल्याला आता खूप खूप प्रामाणिकपणे हार्ड लेवलला, टफ लेवलला फाईट करावं लागेल. म्हणून माझा असा कॉन्सेप्ट आहे, नीट लेवलची तयारी करा, नीटचे मार्क पण तुम्हाला मिळतील 100%. क्लिअर. पॅरेंट्ससाठी ही जेव्हा मार्काचा असा द्वंद्व खालीवर होतात ना, घाबरू नका. तो नेचर आहे. मार्क कमी जास्त होतात, तुम्ही तुमच्या प्रोसेसकडे बघा, तुम्ही तुमच्या लर्निंगवर लक्ष द्या. बघा, एक लक्षात द्या, मी एक नेहमी प्रिन्सिपल सांगतो जीवनातलं, आपण प्रगती करत असताना किती उंच जातो हे महत्वाचं नाही. उंच जात असताना जेव्हा आपण पडतो ना, तेव्हा किती ताकदीने उभा राहतो हे महत्वाचं असतं. मार्क कमी आले, वातावरण सर्व बाहेर कुठं जाता येत नाही, प्रतिकूल आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही किती कसं स्टँड राहता याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. लक्षात ठेवा, परीक्षा सोन्याची होती, पितळाची परीक्षा नाही होत. तुम्ही सोनं आहे तर सोन्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि त्यातून आपण जेव्हा आपण परीक्षेत पास होतो ना, आपलं सोनं असं चकाकून निघतं, आपलं नाव लौकिक होतो. असं पॉझिटिव्ह राहायचं त्यामध्ये. आणि बघा, ज्या दिवशी संकट यायची थांबतील त्या दिवशी समजायचं आपली प्रगती थांबली. ज्या दिवशी जीवनामध्ये प्रश्न येणार नाहीत, संकट येणार नाहीत, त्या दिवशी प्रगती थांबली म्हणून समजा. आपल्याला ब्रेन दिलाय, इंटेलिजन्स आहे आपल्याकडं. आणि आपलं इंटेलिजन्स हे कशासाठी, सिव्हिल लिनियसनी मानवाचं नाव होमोसेपियन कशासाठी ठेवलंय, द वाईज मॅन. इंटेलिजन्स आहे याच्याकडं. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून हे प्रश्न सोडवायचे आपल्याला. आज सध्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3च विषयातले प्रश्न सोडवायचे. तुम्हाला कोविडचे कुठले बाकीचे प्रश्न नाही सोडवायचे. प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. इथं गरज आहे फक्त पॉझिटिव्ह सोच ठेवणं. म्हणून या परिस्थितीमध्ये सुद्धा वेळ वाढलाय, म्हणून आपल्याला प्रिपरेशनला वेळ जास्त मिळाला, असं समजायचं, स्वतःला असं समजून सांगायचं. म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह राहिलो ना आपण, निराशा येत नाही. आणि यासाठी एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचा दिशा पण चांगली असली पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो, माझा पुढचा कॉन्सेप्ट आहे, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तुम्ही किती स्पीडने अभ्यास करता याच्यापेक्षा तुमची दिशा कशी ही पण महत्वाची. तुमचं स्टडी मटेरियल, तुमची परीक्षा कधी देता, परीक्षा कुठल्या देता तुम्ही. काही वेळेस काही याचे पेपर जर बघितले असेल ना, फक्त कोचिंग क्लासेसच्या बिझनेसचे पेपर असतात. ते पेपर परफेक्ट एनसीईआरटी बेस्ड असावा तिन्ही विषयाचा. एनसीईआरटीला धरून तुम्ही किती पण ट्विस्ट करा, एनसीईआरटीचा कुठेतरी संदर्भ असतो, एका लाईनवर त्याला ट्विस्ट करा, असे पेपर असतील तर बेटर. आणि तुमचा एक साधारणपणे 1-2 दिवसामध्ये साधारणपणे एक पेपर तुमचा सोडलेला असावा. आणि रोज 3-3, 4-4 तास पेपरमध्ये जाऊ नये. आणि पेपर मल्टी सोर्सचे पेपर वापरू नका. आता लक्षात घ्या, पेपर कोचिंग क्लासेसचे सर काढणार नाहीत. गव्हर्नमेंटचा ऑथेंटिक सर्वंट जे आहेत सीबीएसई बोर्डाचे, ते एनटीए मध्ये गेलेले ते पेपर काढणार आहेत.
त्यामुळे तुमचा पेपर कुणी काही सांगितलं तरी एनसीईआरटी सोडून बाहेर जायचं नाही. आणि ज्या विषयी तुम्ही एनसीईआरटी बघत नसाल ते एनसीईआरटी बघा, एक्झाम्पलर बघा. फिजिक्स केमिस्ट्रीला सुद्धा तुम्ही एक्झाम्पलर बघणं आवश्यक आहे. बायोलॉजी पण एक्झाम्पलर तुम्ही जे सोडवलेच पाहिजेत. मस्ट लेटेस्ट क्वेश्चन पण सोडवले पाहिजेत. 2013च्या नंतर आलेले एकदा त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन बघाच तुम्ही, कारण ते प्रश्न कसे आलेले आहेत. एक्झामिनर त्यालाच धरून कुठेतरी एक लिंक पकडतो आणि त्याला क्वेश्चन ट्विस्ट करून टाकतो. डिअर फ्रेंड्स, ट्राय टू अंडरस्टँड. एक्झामिनरकडे एनसीईआरटीचं बुक असतं, लेटेस्ट प्रश्न आहे त्याच्याकडं. एका प्रश्नासाठी 6 प्रश्न त्याला सेट करून द्यावे लागतात शासनाला. समजा बायोलॉजीचे 90 क्वेश्चन काढायचे, त्याच्या 6 पट प्रश्न काढून दिलेले असतात. एक्झामिनरला माहित नसते यातले कोणते येणार आहेत ते. म्हणून तुम्ही हे जे बेसिक फंडामेंटल आहे याकडे खूप खूप लक्ष द्या. आणखी एक महत्वाचं आहे तुमचा फिटनेस, मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस. तुम्हाला तर स्ट्रिक्ट आहे की तुम्ही घराच्या बाहेर नाही पडायचं. नाही काय आता कंटाळा आला, थोडं येतो फिरून, येतो मित्राकडे जाऊन, येतो थोडा गप्पा मारून. नाही, गरज नाही. घरच्या आईबरोबर गप्पा मारत बसा, वडिलाबरोबर राहा, मोठ्या भावाबरोबर, छोट्या भाऊ यांच्यावर धिंगाणा करा, भांडणं करा, मारामारी नका करू. राईट? यांच्यावर केलं तर मस्त मजा येते, एनर्जी येते. पण बाहेर नाही जायचं. हे फिजिकल फिटनेससाठी सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी. आणि फिजिकल फिटनेससाठी आणखी एक गोष्ट, रात्री जागरण करू नका जास्त. काही मुलं काय करतात, 1-1, 2-2 वाजेपर्यंत बसतात. डिअर फ्रेंड्स, तुम्ही निसर्गाच्या विरोधात करताय. नॅचरल ऍक्टिव्हिटी त्या करा. तुम्ही 11-12 वाजता झोपा. 6.5-7 तासाची 8 तासाची झोप घ्या. माझं म्हणणं सध्या तर तुम्ही 7 तासाची झोप कंपल्सरी घ्या रात्रीची. दिवसभर डुलकी पण मारू नका. नाही तर दिवसभर 2 तास झोपायचा आणि संध्याकाळी 2 तास जास्त जागरण बसायचं. मला सांगा, दोन्ही एकच झालं ना? तर असं गलती करू नका. बॉडीचा आपला फिटनेस कमी होतो, फिजिकल फिटनेस, त्याचा परिणाम आपल्या सायकोलॉजीवर होतो. बघा, एका दिवशी तुम्ही 2 वाजेपर्यंत जागरण करत बसला, दुसऱ्या दिवशी काय कंडिशन होती सांगा बरं मला. बघा, एखादा दिवस असा आठवतोय का तुम्हाला, आज मूड आहे म्हणून बसला 2 वाजेपर्यंत, आणि मग हे चक्र बिघडून जातं आणि आपण आजारी पडायला, कॉन्फिडन्स कमी व्हायला वेळ लागत नाही. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बघा, नेचर आहे ना, या नॅचरल गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. स्लीपिंग टाइम तुमचं 11 ते 12च्या दरम्यान असलं पाहिजे. तुम्ही 11ला गेलं तर सकाळी 6ला, मी असं म्हणतोय 6.5-7 तासच तुम्ही झोप घ्याच, नॅचरल झोप घ्या. बाकी दिवसभर पुन्हा तुम्हाला झोप घ्यायची गरज नाही. तुम्ही या गोष्टीत राहिलात ना तर तुमचा कॉन्फिडन्स असा वाढत जाईल. आणि दिवसभरात सांगितलं तुम्हाला 45 मिनिटं एकदा बसला ना, कोणाशी बोलायचं नाही, कुठं बघायचं पण नाही, आपले वही पुस्तक, एवढंच 45 मिनिट. आणि 15 मिनिट पुढचं जाणीवपूर्वक ब्रेक घ्याच. माझा वेळ व्हायला जातोय असं समजू नका. पुन्हा 15 मिनिटाचा ब्रेक झाला, पुढचे पुन्हा 45 मिनिट नॉनस्टॉप. कारण ब्रेनची क्षमता, मानसशास्त्रातले किंवा ज्यांनी आतापर्यंत या न्यूरो सायन्सवर स्टडी केला ते म्हणतात ब्रेनची क्षमता 45 मिनिटे टिकून राहते. काही मुलं 2-2 तास बसू शकतात, पण मिनिमम मला वाटतं 45 सर्वजण बसू शकतात तुम्ही. राईट? दुसरा प्रश्न आहे फिजिकल फिटनेस साठी 2 महत्वाची गोष्ट सांगितल्या मी. एक पहिलं स्लीप आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं डाएट. डिअर फ्रेंड्स, डाएट हे वेळेला घ्या तुम्ही. नाहीतर आता घरी आहेत, सगळे मेंबर घरी आहेत, नाहीतर आईला एक फरमान सर्वजण सोडतात. आई आज हे कर, आई आज ते कर, आई ते कर, आणि कधी पण खात नाही बसायचं. एक विशिष्ट वेळेला ती वेळ फॉलो करा. तुमची जी वेळ असेल सकाळ, दुपार, संध्याकाळची, त्या वेळेच्या मध्ये पुन्हा काही तोंडात टाकू नका. हा साधा नियम हे केला तर तुम्ही 200% सांगतो मी तुम्हाला. हे 2 नियम झोपेचे आणि आहाराचे पाळले ना, तुमचा फिटनेस 200% सांगतो कधीच कमी नाही होणार. ठीक आहे? दुसरा आता सायकोलॉजिकल फिटनेस, मानसिक तयारी. बघा, या परीक्षेमध्ये नीट समजून घ्या, सायकोलॉजिकल प्रिपरेशनचं तुमच्या मोर दॅन 20% इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही मेडिटेशन शिका, पॉझिटिव्ह विचार करा. बघा, आपले एनर्जीचे सोर्स कोण कोण आहेत सांगा बरं? चांगले विचार. राईट? सर्वात महत्वाची मोठी एनर्जी. तुम्ही खाल्लेलं फूड, तुम्ही घेतलेली झोप घेतली की आपण चार्ज होतो. फूड खाल्लं त्यातून आपल्याला एनर्जी भेटते. आणि फूड जनरली, फूड विषयी एक गोष्ट सांगतो, द प्रॉपर बॉडी हायड्रेटेड पाहिजे. प्रोटीन रिच, व्हिटॅमिन, मिनरल्स हे प्रमाण जास्त पाहिजे. आता स्टार्च, फार मोठा स्टार्चची गरज नाही तुम्हाला. ऑइली फूड कमी असावं. व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन ज्याच्यात जास्त आहे ना, हे प्रमाण जर असतील तुम्हाला तर बॉडीला ते एनर्जी देणार आहेत. बॉडीमध्ये डिफिशियंट कंडिशन कुठली जाणवत नाही. मी सायकोलॉजिकल प्रिपरेशन विषयी बोलत होतो.
इथं मेडिटेशन बघा, जर तुम्ही 550 मार्क मिळवत असाल आणि तुम्हाला जर मेडिटेशनची जोड देता आली, तुमचं माइंड जर शांत ठेवता आलं, त्याच परीक्षेत गॅरंटेड सांगतो 590 600 क्रॉस करून पुढे जाल. हे 50 मार्क तुम्हाला मेडिटेशन देणार आहे. डिअर फ्रेंड्स, मेडिटेशन हे ऋषी मुनींचं तत्व आहे असं समजू नका. अभ्यास आणि प्रॅक्टिसने तुम्हाला सुद्धा ते प्राप्त करता येतं. म्हणजे कसली वर्स्ट कंडिशन आल्यानंतर ज्याला स्थिर राहता येतं त्याची बॉडी मेडिटेटेड आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये जेव्हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये एक विद्यार्थिनी मुलगी होती. ती म्हणली, सर मला जे 25 मार्क इतर मुलांपेक्षा माझ्या बरोबरचे जे मित्र मैत्रिणी होते यामध्ये 25 मार्क एक्स्ट्रा मिळाले ना, हे फक्त माझ्या मेडिटेशन मिळाले. मग हे अभ्यासामुळे नाही मिळाले मला. माझं माइंड मी शांत ठेवू शकले. आणि जर तुमचं मन तुम्ही शांत ठेवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही मेडिटेशन करा. सरळ स्लीपिंग, तुम्ही आपलं फरशी आहे त्याच्यावर पाठीवर हे करून अगदी रिलॅक्स मोड मध्ये 15 मिनिट राहायचं. 15 मिनिटाचा जर ब्रेक घेता ना तुम्ही, त्यात मेडिटेट करा. तुम्ही प्रयत्न करून बघा. मी म्हणतोय ना, कारण मी बघा, मेडिटेशन इज कन्व्हर्शन ऑफ सिम्पॅथॅटिक टू पॅरासिम्पॅथॅटिक. व्हॉट इज मेडिटेशन? आपण आता मी बोलतोय, तुम्ही अभ्यास करता, वाचता, यावेळेस कोणती सिस्टीम काम करते सांगा? सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा कोण काम करतं? पॅरासिम्पॅथॅटिक. आणि पॅरासिम्पॅथॅटिक जेव्हा वर्क करते, काय काम करते सांगा? कम्फर्ट, रिलॅक्स, प्लेजर, बॉडीला कम्फर्ट बनवते, रिलॅक्स करते. आणि आपण थोडं रिलॅक्स झालो की डबल काम करू शकतो पुढचे 45 मिनिट. म्हणून याचा तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न कराच. दोनच गोष्टी काय सांगितलं मी? मेडिटेशनला एकतर मांडी घालून बसा किंवा शवासन करा. शक्यतो मांडी घालून तुम्ही भिंतीला पाठ टेकून स्ट्रेट पोझिशन मध्ये जर असं बसलात तर ही बेस्ट पोझिशन आहे. आणि तुमचा 4-5 तास स्टडी झाल्यानंतर तुम्ही शवासन म्हणजे जमिनीवर झोपल्यानंतर एक 15-20 मिनिट पडून राहायचं. कुठलाही विचार न करता फक्त ब्रिदिंगवर लक्ष केंद्रित करायचं. या गोष्टीत ताकद देणार आहे तुम्हाला. हे पॉझिटिव्ह गोष्टींचा तुम्ही जर विचार केला तर 100% आपल्याला यश मिळणार आहे. लक्षात घ्या, मी एक या माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. अभ्यास करणारे 2 प्रकारची मुलं आहेत. अभ्यास करून ते 550-600 क्रॉस करून जातात आणि काही अभ्यास करून पण 450च्या जवळपास राहतात. अभ्यास करून पण 450, 470 या म्हणजे बाउंड्रीवर येऊन थांबतात का? फक्त सोच मधला फरक आहे हा. आणि ही सोचचं ट्रेनिंग देतोय तुम्हाला. याच्या अगोदर पण मी 2 व्हिडिओ बनलेले, तुम्ही बघितले का? नसले बघितले तर ते बघा तुम्ही पाठीमागचे. पण अत्यंत महत्वाचे, अत्यंत फंडामेंटल पॉईंट सांगितले मी. काय असं कुठले नवीन पॉईंट सांगत नाही. जे पॉइंट्स अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे, ज्यांनी फॉलो केलं त्या मुलांनी इथं 200% यश मिळवलेलं आहे. तर तुम्हालाही 100% यश मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि स्वतःच्या जीवनामध्ये ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. जर फॉलो केलं तर 100% तुम्ही पण विनर बनणार. ठीक आहे. मला वाटतं आता सध्या पॅरेंटचा रोल महत्वाचा आहे. जेव्हा मार्क्स कमी येतील तर मुलांना मोटिवेट केलं पाहिजे. तू लढ, मार्क कमी पडू दे, माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. मुलांना पण कॉन्फिडन्स येतो. पण जर असं इथंच उलट म्हटलं तर इथं तुझं एवढं पडतं, फायनलला काय खरंय तुझं? आणि मुलांनी एक लक्षात ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्ही. क्योंकि कर्मों से ही अपना भाग्य बनता है. आपलं जे कर्म आहे या कर्मांनीच आपलं भाग्य बनणार आहे, करिअर बनणार आहे. तर या गोष्टीवर विश्वास ठेवा तुम्ही. इथं लक्षात घ्या, तुम्ही कुठलंही नाटक करू नका, ड्रामा करू नका. प्रामाणिक प्रयत्न करा. तुमची जेवढी क्षमता आहे ना तुम्ही तेवढी द्या. रिझल्टची चिंता करू नका. नाही तर काय होतं, फ्युचर्स विचार, अरे पेपर कसा येईल, मग आता जरा वेळ जास्त भेटलाय, पेपर अवघड येईल का? एनटीएचे जे जोशी आहेत त्यांनी सांगितलं पेपर अवघड टफ असं काही नाही. तुम्ही मुलाखत बघितली असेल जोशी सरांची. पेपर अवघड सोपा असं काही नाही. पेपर नॉर्मल जसा आहे मागच्या 2-3 वर्षाचा तसेच लेवलचा पेपर असेल हे त्यांनी स्पष्ट केले. नसली तर मुलाखत बघा तुम्ही ती पण, किंवा त्या मुलाखतीच तुम्हाला सारांश सांगितलंय मी. एनसीईआरटी अर्थात त्यांनी फंडामेंटल सांगितली. दुसरं काठीण्य पातळी अशीच सांगितलं. स्कोर वाढेल का कमी होईल काय सांगितलं त्यांनी.
ते कुणालाही सांगता येणार नाही. काही प्रश्न विचारले होते त्यांना, जवळपास 1.5 तासाची मुलाखत त्यांची. करिअर 360 मध्ये, करिअर 360 यांनी त्यांची मुलाखत घेतलेली होती. तर तुम्ही विनाकारण चिंता करत बसू नका परीक्षेची, पेपर कसा येईल, मला किती पडतील, की आज कोणाला सांगता येणार. विनाकारण ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, ज्या गोष्टी आता तुम्हाला माहिती नाहीत, त्याचा विनाकारण विचार करत का बसण्यात काय अर्थ आहे. सो पॉझिटिव्ह राहा, थिंक बेटर, थिंक पॉझिटिव्ह, आणि थोडं ध्येय मोठं ठेवा. या परीक्षेत मी आता परीक्षा देतोय, या परीक्षेत मला काहीतरी रेकॉर्ड करून दाखवायचंय. माझ्या करिअरमध्ये हे एक माझं रेकॉर्ड असेल की आणि विशेष नाविन्यपूर्ण गोष्ट असेल. मी MBBS ला तर लागणारच आहे, पण विशेष मार्कांनी लागणार आहे, हे स्वतःला समजून सांगा. आणि एवढं स्वतःमध्ये हे ठाचून भरलेलं असलं पाहिजे. जेव्हा कधी मार्क कमी येतील ना, जेव्हा कुठल्या परीक्षेमध्ये मार्क कमी येतील, त्यावेळेस त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघा. कारण आपल्याला 600+ क्रॉस करून जायचे. हे जर तुमचं ध्येय असेल तर कमी पडलेल्या मार्काकडे तुम्ही बघून घाबरायचं नाही. बघा, गेल्या वर्षी 695 मार्क पडलेली मुलगी मागच्या परीक्षेमध्ये, त्या मुलीची मुलाखत तुम्ही ऐकली असेल ना, तर ती पण तिला एकदा 555 मार्क पडले होते. 555 मार्क पडले तेव्हा ती रडत बसली होती. मुलाखतीमध्ये सांगितलं, ती टीव्हीला ऐकलं असेल तर. म्हणजे हे तुमच्या बाबतीतच घडतंय असं नाही. जे भारतात पहिले आले ना, हे सुद्धा रडलेले, हे सुद्धा निराश झालेले, पण ते कोलॅप्स नाही झाले. त्यांनी रेकॉर्ड मोडून काढलं आणि भारतात पहिलं येऊन दाखवलं. कारण सांगा, कुठं चुकलं हे बघितलं. म्हणजे मार्कामध्ये चढ उतार तर होत असतो. बघा, साधी गोष्ट, एखादी गोष्ट जर आपलं थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की एक प्रश्नातला आपला एक जर क्वेश्चन चुकला तर 4-5 मार्कांनी मेरिट कमी होतंय. सो एक्झामकडे तुम्ही पॉझिटिव्हली बघा. एक्झामकडे जर पॉझिटिव्हली बघितलं आपण तर 100% आपल्याला खूप स्कोप आहे संधीसाठी. प्रयत्न करत राहा. मी तुम्हाला 200% छातीठोकपणे सांगतो, जो प्रयत्न मनापासून करेल ना, जो मनापासून 100% देईल ना, त्याचा 200% रिझल्ट येतो. तुम्ही तुमचं कर्तव्य करा प्रामाणिकपणे, रोज पॉझिटिव्ह राहा, रोज मेहनत करा. मार्क खालीवर झाले, मार्काकडे बघू नका. तुमचे एफर्ट्स जारी ठेवा. एफर्ट्स तुम्ही मनापासून घ्या, आणि एफर्ट्स जर घेतले तर आपल्याला रिझल्ट 100% मिळतो. हा विश्वास स्वतःवर पुन्हा पुन्हा संस्कार करा, पुन्हा पुन्हा सांगा, आणि या सोच परीक्षेपर्यंत टिकून ठेवा. रिझल्ट आपलाच आहे. धन्यवाद.